अजितदादा यांचं निधन होऊन 3 दिवस झाले आणि आता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाची बैठक आहे, ज्यामध्ये सुनित्राताई पवार ह्या पुढचे उपमुख्यमंत्री होतील अशी घोषणा केल्या जाण्याची दाट शक्यता आहे आणि उद्याच 5 वाजता त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. परंतु इथं प्रश्न एक निर्माण होतो की 3 दिवस झाले तरी लगेच एवढी घाई का आहे राष्ट्रवादीच्या या पक्षाला? सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे ही जी लांडग्यांची टोळी आहे या पक्षातील, यांचा हेतू नेमका काय आहे? अरे बाबा, 2 ते 3 दिवस झाले अजित पवार यांना जाऊन आजच त्यांची माती सावडण्याचा कार्यक्रम झाला सकाळी 11 वाजता आणि लगेच आजच दुपारी यांनी बैठका घेतल्या आपापसात आणि हा निर्णय घेतला की सुनित्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री करायचं. अरे बाबा, हिंदू संस्कृती अनुसार एखादा माणूस गेला तर कोणतंही महत्वाचं काम 13 दिवस करायचं नसतं. खूपच जास्त महत्वाचं, अति महत्वाचं असेल तर त्यांची माती सावडण्यापर्यंत थांबायचं असतं. परंतु ही लांडग्यांची टोळी कालपासूनच एक वेगळीच व्यूहरचना करत आहेत. सुनित्राताईंना आपण उपमुख्यमंत्री करू, ते नवीन आहेत, ते फक्त नावाला उपमुख्यमंत्री असतील, आपणच सगळा कारभार आखूया आणि अर्थमंत्री आपल्यापैकीच कोणीतरी घेईल, अशी एक वेगळीच व्यूहरचना करत आहे. एवढी घाई गडबड करायचं, गोंधळ करायचं, पक्षातील इतर सहकाऱ्यांना भावनिक करून अजितदादा यांचा वारसा आता त्यांच्या पत्नीच पुढे नेतील असं सांगून त्यांनाही सहमत करायचं आणि एक प्रकारे सुनित्राताई पवार यांना अजितदादांचा वारसा पुढे न्यावं अशी माझी इच्छा आहे. परंतु निदान 13 दिवस तरी थांबायचं होतं. 14व्या 15व्या दिवशी तुम्ही शपथविधी घेऊ शकले असतात. परंतु एवढी घाई का करत आहेत? भाजप काय कुठं तुमचं उपमुख्यमंत्रीपद पळून नेणार आहेत का? तुमचं अर्थमंत्रीपद तुम्हालाच देणार आहे जे दादांचं होतं ते? हे सगळे व्यापारी मानसिकतेचे लोक दिसत आहेत. त्यांना भावना काहीच नाही आहे, भावना शून्य लोक आहेत. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे हे जे राजकारणातील एक व्यापारी आहेत आणि आपला नेता जो एक लोकनेता होता अजितदादा पवार यांचं निदान 2 दिवसापूर्वी झालं आहे. लगेच त्यांचा वारसदार खुर्चीवर बसवण्याची एवढी घाई करत आहेत. त्यांना पहिलं दुःखातून बाहेर येऊ द्या. काय वाटते तुम्हाला या लांडग्यांच्या टोळीबद्दल, या राष्ट्रवादी पक्षातील? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.